दिंडोशीत मागच्या दाराने बारमध्ये प्रवेश, पोलिसांना हप्ता देत असल्याचा बार चालकाचा दावा। मुंबईतील मालाड दिंडोशी येथे लेडीज बार बंद असल्याचं भासवून मागच्या दाराने प्रवेश देत असल्याचा धक्कादायक प्रकार काका लेडीज बारमध्ये सुरू असल्याचं उघडकीस आलंय। या प्रकरणी कुणी विचारणा केली तर आम्ही पोलीस आणि एक्साइजला हप्ते देतो, त्यामुळे आमची कुणीच काहीही वाकडं करू शकत नाही, असं बार चालक जगनांना सांगतो। मात्र बेशिस्तपणाची संपूर्ण मर्यादा काका लेडीज बारमध्ये ओलांडली जात असल्याचं दिसतं। या बार विरोधात परिमंडळ बाराच्या पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांनी कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त होते। दिंडोशीमध्ये अनेक प्रकारची बेकायदेशीर कामे सुरू आहेत। राज्य सरकारने ऑर्केस्ट्रा बारसाठी नियम आणि कायदे केले असले तरीही हे सर्व नियम आणि कायदे डावलून वास्तवाशी त्याचा काहीही संबंध नसल्याचं काका लेडीज बारमध्ये दिसून येतं। बारच्या नावाखाली तिथे मुली अश्लीलता दाखवितात। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी नुकतीच नवी मुंबईत कारवाई केली, त्याचा धडा घेऊन पोलिसांनी आता तरी ऍक्शन मोडवर येणं गरजेचं आहे, अशी प्रतिक्रिया सर्व स्तरातून उमटते। ब्युरो रिपोर्ट, कोकण संध्या न्यूज, पनवेल। नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।